प्रत्येक 9 विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला यशाचा कुंकू लागलायच असं नाही, पण एक अतिशय नशीबवान असा भारतीय गोलंदाज होता की ज्या गोलंदाजाने 9 विकेट्स काढल्या आणि त्या 9 विकेट्स बरोबर तो पद्मश्री सुद्धा घेऊन गेला. कारण त्याच्या त्या 9 विकेट्समुळे भारतीय संघ जिंकला, ज्या काळात भारतीय संघ जिंकत नव्हता. कोण होता क्रिकेटपटू? ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या स्टोरी टेलच्या कार्यक्रमात स्वागत करतो. मी आज एका अशा भारतीय विजयाबद्दल बोलणार आहे की ती कॉमेंट्री मी लहानपणी ऐकली होती आणि आजही तो विषय निघाला ना की माझ्या अंगावरचे केस उभे राहतात. आणि ती आठवली विशेषतः ज्या वेळेला इजाज पटेल या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 10 बळी घेतले तेव्हा. भारतातर्फे 10 बळी कुंबळेने घेतलेत, पण असे आपले 3 गोलंदाज होते की जे 10 बळी घेऊ शकले असते, पण दुर्दैव आडवं आलं. एक सुभाष गुप्ते, दुसरा कपिल देव आणि तिसरा आता ज्या गोलंदाजाबद्दल आणि ज्याच्या पराक्रमाबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे जसू पटेल. सन 1960, जागा किंवा मैदान कानपूर. मॅच होती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्या टेस्ट सिरीजची दुसरी मॅच. पहिली टेस्ट भारत हरला होता आणि दुसऱ्या टेस्टला काही करून गेलेली इज्जत मिळवायची असं निवड समितीच्या सदस्यांना वाटत होतं. कानपूरची विकेट त्यावेळेला नव्याने तयार केलेली. Sample complete. Ready to continue?